दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती धुळेकरांनी आता बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात बाजारपेठा सजलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर धुळेकर नागरिक गेल्या 2 दिवसांपासून सर्व खरेदीदारीमध्ये जुंपल्याचं बघायला मिळत आहे। हा धुळे शहरातील आग्रा रोड परिसर आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर धुळेकर नागरिकांची मोठ्या प्रमाणात विविध वस्तू असतील, दिवाळी उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे आपल्याला बघायला मिळाले आहे। त्याचबरोबर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आदेशित केल्यानंतर संपूर्ण पोलीस ठाण्यांमधील सर्व अधिकारी आता आपल्याला दिवाळी सणाच्या निमित्ताने जे नागरिक बाहेर निघालेले आहेत त्यांच्या संरक्षणासाठी रस्त्यावरती उतरल्याचे देखील बघायला मिळाले आहे। आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासनातर्फे बाजारपेठांमध्ये सर्वतोपरी खबरदारीचे उपाय योजण्यासाठी, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व खबरदारीचे उपाय योजण्यात येत आहेत। सर्व पोलीस अधिकारी आपण जर बघितलं तर पोलीस अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, हे बाजारपेठेमध्ये जे गुन्हेगारी क्षेत्रातील जे टवाळखोर आहेत त्यांच्यावरती वचक बसवण्यासाठी रस्त्यावरती उतरले आहेत। आणि आपण जर बघितलं तर आपल्या सोबत पोलीस अधिकारी देखील आहेत, आपण देखील त्यांच्या सोबत बोलणार आहोत। सर, काय सांगाल आपण ज्या पद्धतीने आता मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये गर्दी आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी कशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे? सर्वप्रथम तर मी तुमच्या चॅनलला आणि सर्व धुळे वासीय नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। ज्या वेळेला नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडतो त्यावेळेला आपल्याजवळील मौल्यवान चीज वस्तू तसेच रोख कॅश हिची स्वतः व्यवस्थित सुरक्षितता घ्यावी या दृष्टिकोनातून आम्ही पीए सिस्टमद्वारे पूर्ण आग्रा रोड आणि बाजारपेठ सराफ बाजार परिसरामध्ये सूचना देत आहोत। सर्वांनी ती दक्षता घ्यावायची आहे जेणेकरून कोणताही मालाविरुद्धचा गुन्हा घडणार नाही आणि आपल्याला तसेच जे कोण दुकानदार असतील त्यांनी सुद्धा ती दक्षता घ्यायची याबाबत आम्ही वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत। आवश्यक त्या बैठका पण घेतलेल्या आहेत। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सरांनी ज्या पद्धतीने कॉम्बिंग ऑपरेशन असेल, त्यानंतर रात्री झालेले विविध कारवाई असेल, आपण कशा पद्धतीने कारवाई सुरू केली? अगदी बरोबर आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे संशयास्पद ठिकाणं आहेत किंवा नदी किनारा असेल किंवा आग्रा रोड असेल या ठिकाणी अचानकपणे भेटी देऊन तिथं जर कोणी संशयास्पद स्थितीत आढळून आलं तर त्या व्यक्तींना ताब्यात घेऊन आवश्यक ती चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करतो। नक्की जर आपण जर बघितलं तर तळेराम असतील, त्याचबरोबर टवाळखोर असतील यांच्या विरोधामध्ये धुळे पोलीस ऍक्शन मोड मध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। धुळ्यावरून भूषण आहे रे, आम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।